मूळव्याध, ज्याला पाईल्स म्हणतात किंवा हिमोरॉइड्स म्हणतात, याचा सगळ्यात मोठा दुश्मन कोण आहे माहिती आहे? हे फळ, पपई. एक असं फळ जे जवळपास प्रत्येक घरात मिळतं, पण त्याची खरी ताकद फार कमी लोकांना माहिती असते. आणि जर तुम्हाला मूळव्याध असेल, म्हणजे पाईल्स असेल, फिशरचा त्रास असेल, वारंवार पोट साफ न होण्याची समस्या असेल, तर हा व्हिडिओ मी बनवलाय फक्त तुमच्यासाठी. एक एक गोष्ट महत्त्वाची आहे, कारण आज मी जे सांगणार आहे ते फक्त एका फळाबद्दल नाही, तर तुमच्या प्रॉब्लेमच्या मुळावर काम करणाऱ्या फळाबद्दल आहे. तुम्हाला एक सरळ साधा प्रश्न मी विचारतो, सकाळी तुमचं पोट पूर्णपणे साफ होतं का? टाईप करा मला. तुम्हाला किती वेळ टॉयलेटमध्ये बसावं लागतं? 10 मिनिटं, 15 मिनिटं? उठल्यावरती पोट साफ झाल्याचा जो अहसास असतो, जी फिलिंग असते, ती तुम्हाला येते का? की असं वाटतं काहीतरी अजून बाकी आहे? लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचं शरीर सिग्नल देतं आणि हाच सिग्नल पुढे जाऊन जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर मूळव्याधाचं रूप घेतो, फिशरचं रूप घेतो, फिस्चुलाचं रूप घेतो आणि या सगळ्या समस्या वाढतात आणि ऑपरेशनची सुद्धा गरज पडू शकते. नमस्कार, मी डॉक्टर शीतल टोंगसे. पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आले आहात. तुमच्यासाठी खूप छान छान व्हिडिओ मी बनवत असतो. खाली बटन आहे, सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे माझे लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला दिसतील. मित्रांनो, जर तुम्हाला मूळव्याधचा त्रास असेल, म्हणजेच पाईल्सचा त्रास असेल, फिशर असेल, फिस्चुला असेल, पोटाशी संबंधित काही समस्या असतील, डायजेशनचे काही प्रॉब्लेम असतील आणि खूप दिवसापासून तुम्ही त्रस्त असाल आणि तुम्ही तात्पुरता नाही, परमनंट इलाज जर शोधत असाल, कायमस्वरूपी इलाज जर शोधत असाल, तर तुम्ही आजच आमच्या एक्सपर्ट डॉक्टरांशी थेट बोलू शकता. फक्त करायचं काय, आम्हाला व्हॉट्सअपवरती एक मेसेज पाठवा. तुमची संपूर्ण समस्या आम्ही समजून घेऊ आणि तुमच्यासाठी एक पर्सनलाइज ट्रीटमेंट प्लॅन बनवू. असा प्लॅन जो तुम्हाला घर बसल्या तुम्हाला औषध मिळून जाईल आणि या प्लॅनला फॉलो करून तुम्ही पाईल्स, फिशर, फिस्चुलासारख्या त्रासापासून पूर्णपणे दुरुस्त होऊ शकता, तेही घरी बसून. चला आता समजून घेऊ महत्त्वाची गोष्ट, मूळव्याध. मूळव्याधचं खरं कारण काय आहे? खूप लोकांना असं वाटतं की मूळव्याध म्हणजे फक्त गुदद्वाराची समस्या आहे, टॉयलेटच्या जागेची समस्या आहे. पण याची खरी सुरुवात होते पोटापासून. इथपासनं सुरुवात होते. पोटापासनं म्हणजे काय? तुम्हाला सुरुवातीला होतो कब्ज. कब्ज म्हणजेच कन्स्टिपेशन, लॅट्रिन हार्ड होणे, कडक होणे. जेव्हा तुमचं पोट व्यवस्थित साफ होत नाही, तुमचा मल कडक होतो आणि तुम्हाला जोर लावावा लागतो, तेव्हा तुमच्या आतल्या नसांवरती, म्हणजे संडासच्या जागेच्या नसांवरती, ह्या बघा ह्या नसा आहेत, या नसांवरती खूप जास्त प्रेशर बनतं. ह्या नसांवरती सूजन येते, स्वेलिंग येते आणि हळूहळू रक्तसुद्धा यायला लागतं. यालाच आपण मूळव्याध असं म्हणतो. आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे, फक्त औषधी घेऊन हे पूर्णपणे बरं होऊ शकतं का? मित्रांनो, उत्तर आहे नाही. जोपर्यंत तुम्ही बद्धकोष्ठतेचा इलाज करत नाही, म्हणजे या कन्स्टिपेशनला दूर करत नाही, तोपर्यंत ही समस्या परत परत येत राहणार आहे. माझ्याकडे खूप सारे पेशंट असे आहेत जे ऑपरेशन करून पुन्हा येतात, कारण त्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास कंटिन्यू असतो. ऑपरेशन केलं, ही गाठ कापून टाकली, पण तुम्हाला जर कन्स्टिपेशन आहे, बद्धकोष्ठता आहे, तर हा त्रास पुन्हा येऊ शकतो. आणि म्हणून इथे तुमची मदत करते ही पपई. पपई हे साधं फळ नाही आहे मित्रांनो. पपईमध्ये नॅचरल फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात आणि त्यासोबत यामध्ये असते पॅपिन नावाचं एक एन्झाईम, जे तुमच्या डायजेशनला खूप स्मूथ करतं. म्हणजे तुम्ही जेही खाल ते व्यवस्थित पचायला लागतं. सकाळी तुमचं पोट कुठलाही जोर न लावता, प्रेशर न लावता कमी वेळेमध्ये साफ होते. आणि हीच ती जागा आहे जिथे खरंच फरक पडतो. कारण ज्या दिवशी तुमचं पोट सहज साफ झालं, त्या दिवसापासून तुमची हिलिंग सुरू होते. मग आता तुम्ही म्हणाल, डॉक्टर साहेब पपई घ्यायची कशी? तर चला आता पपई कशी घ्यायची हेही सांगतो. सकाळी उठल्यावर उपाशी पोटी 1 वाटी पिकलेली पपई आपल्याला खायची. पण लक्षात ठेवा, पपई पूर्णपणे पिकलेली असली पाहिजे, म्हणजे अर्धवट किंवा कच्ची पपई घ्यायची नाही. आणि हां, आणखीन एक गोष्ट, त्याला मीठ, मसाले, चाट मसाला अजिबात लावायचा नाही. जितकं सिंपल, म्हणजे जितकं साधं, तितका परिणाम जास्त. हां, तुम्ही यासोबत कोमट पाणी घेऊ शकता, ज्यामुळे त्याचा परिणाम आणखी चांगला होतो. आणि हो, तुम्ही हे जर 7 ते 10 दिवस रेग्युलरली केलं, म्हणजे रोज पपई खाल्ली, तर तुम्हाला स्वतःमध्ये फरक नक्कीच जाणवेल. सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमचं पोट हलकं वाटायला लागेल, वारंवार टॉयलेटला जायची गरज भासणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं, जोर लावणं थांबून जाईल. कारण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, जोर लावणे म्हणजे मूळव्याधाची सुरुवात. हेच त्याचं सगळ्यात मोठं कारण. पण इथं लोक ना एक मोठी चूक करतात. सकाळी पपई खाऊन टाकतात आणि दिवसभर मात्र काहीही खाल्लं तर चालतं असं त्यांना वाटतं. मग काही खातात, तेलकट खातात, मसालेदार खातात, बाहेरचे समोसा कचोरी खातात आणि मग माझ्याकडे येऊन मला सांगतात, डॉक्टर साहेब पपई आम्ही खातो पण काहीच फरक नाही पडत हो. अरे कसा पडेल फरक? शरीराला बरं होण्यासाठी योग्य एन्व्हायरमेंट लागतं, सपोर्ट लागते. फक्त सकाळी पपई खाऊन होत नाही.
त्याच्यासोबत तुम्हाला जुन्या सवयीसुद्धा काढाव्या लागतील आणि तुमच्या डाएटमध्ये सुद्धा बदल करावे लागतील. काय बदल करावे लागतील? अगदी साध्या साध्या सवयी आहेत ज्या खूप गरजेच्या आहेत. लक्षात ठेवा, दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी प्यायचं आहे. त्यामुळे शरीरातील ड्रायनेस कमी होतो, म्हणजे कोरडेपणा शरीरामध्ये होत नाही, पोट साफ होते. दुपारच्या जेवणात हलक्या भाज्या घ्यायच्या. सगळ्या प्रकारच्या हिरव्या भाज्या तुम्ही घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जायचं नाही. 5 मिनिटाचं काम असते, तिथे जाऊन मोबाईल पाहत 15 ते 20 मिनिटं लावायची नाही. हे आजच्या काळात सगळ्यात मोठं कारण बनलं आहे. तिथे जाऊन तुम्ही बसता, लॅट्रिनच्या जागेवरती प्रेशर लावता, त्या प्रेशरमुळे परत मूळव्याध वाढायला लागतं. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, शरीर कधीच अचानक मोठी समस्या देत नाही. शरीर आधी छोटे छोटे सिग्नल देतं आणि ते छोटे सिग्नल तुम्हाला समजायला पाहिजे. कुठले सिग्नल्स असतात? पोट साफ न होणे, गॅस होणे, भारीपणा वाटणे. आपण सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करतो आणि जेव्हा रक्त येतं, खूप जास्त आग व्हायला लागते, बसता येत नाही, तेव्हा मात्र आपण घाबरून जातो. पण तुम्ही जर योग्य वेळी लक्ष दिलं तर ही समस्या पूर्णपणे कंट्रोल होऊ शकते. मूळव्याध होण्यापासूनही तुम्ही वाचू शकता. पपई काही जादू नाही आहे, पण ती एक खूप पॉवरफुल सपोर्ट तुम्हाला देते. तुम्ही जर ती योग्य पद्धतीने वापरली आणि तुमच्या सवयीमध्ये जर तुम्ही बदल केले तर नक्कीच मूळव्याध तुमचा पूर्णपणे मुळापासून बसू शकतो. आणि म्हणून लक्षात ठेवा, उद्यापासून नाही, पपईची सुरुवात आजपासूनच करा. आणि तुम्हाला खूप दिवसापासून जर त्रास असेल, फाईल्स, फिशर, फिच्युला, डायजेशनचा प्रॉब्लेम, IBS, कुठलीही समस्या तुम्हाला असेल तर तुम्ही घरी बसून ट्रीटमेंट मागवू शकता. आमच्या एक्सपर्ट डॉक्टरांची टीम आहे बघा. तुम्ही आला फक्त छोटंसं काम करायचं आहे, आम्हाला व्हॉट्सअपला एक मेसेज टाका, तुमच्या आजाराबद्दल सांगा. आम्ही एक पर्सनलाइज प्लॅन तुमच्यासाठी बनवू. कुठली औषध तुम्ही घेतली पाहिजे ती आम्ही तुम्हाला इथून पाठवू आणि तो प्लॅन तुम्ही फॉलो केल्याने, त्या मेडिसिन घेतल्याने घरी बसून बिना ऑपरेशन तुम्ही ठीक होऊ शकता. भरपूर लोकांनी याचा फायदा घेतला आहे. आता तुमची संधी आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट नक्की करा. डाएट चार्ट असं कमेंटमध्ये लिहा, म्हणजे एक चार्टसुद्धा मी तुम्हाला पाठवेल जो तुम्ही किचनमध्ये चिटकवू शकता आणि ह्या सगळ्या डाएट प्लॅनला फॉलो करू शकता, जेणेकरून तुम्ही अशा आजारापासून मुक्त व्हाल. तर हसत राहा, आनंदी राहा. आपली आणि आपल्या परिवाराची खूप खूप काळजी घ्या. धन्यवाद.